मित्रांनो, मी मेघा सोनवणे सी फॉर बिगनर्स ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये लूप्सची कन्सेप्ट बघणार आहोत आणि त्यापैकी व्हाईल लूप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण लूप्स म्हणजे काय किंवा लूप्स कशासाठी यूज केले जातात ते बघूया. तर सीमधील प्रोग्रामचं फ्लो ऑफ एक्झिक्युशन हा सिक्वेन्शियल आहे. म्हणजे सीमधील प्रोग्रामचे लाईन बाय लाईन एक्झिक्यूट असतात. सगळ्यात आधी फर्स्ट लाईन, देन सेकंड लाईन, देन थर्ड लाईन असा सीमधील प्रोग्राम हे सिक्वेन्शियली एक्झिक्यूट होत असतात. पण मोस्ट ऑफ द टाईम हा जो फ्लो ऑफ एक्झिक्युशन आहे तो आपल्याला चेंज करावा लागतो ॲज पर अवर रिक्वायरमेंट किंवा कंट्रोल करावा लागतो. त्यासाठी आपण कंट्रोल स्टेटमेंट यूज करतो. तर कंट्रोल स्टेटमेंट एकूण 3 टाईपचे असतात: सिलेक्शन, रिपिटेशन आणि सिक्वेन्स. ओके, तर त्यापैकी सिलेक्शन टाईपचं जे कंट्रोल स्टेटमेंट आहे ते म्हणजे की काही कंडिशन्सवरती डिपेंड आपण सिलेक्ट करतो की आपल्याला कोणतं स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं आहे. तर त्यासाठी आपण इफ एल्स स्टेटमेंट आणि स्विच केस स्टेटमेंट यूज करतो. तर इफ एल्स स्टेटमेंट आणि स्विच केस स्टेटमेंट आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर आता आपण रिपिटेशन आणि सिक्वेन्स ते बघूया. तर रिपिटेशन म्हणजे काय, तर काही वेळेला युजरला काही इन्स्ट्रक्शन्स ह्या रिपीटेडली एक्झिक्यूट करायचे असतात. तर त्याला रिपिटेशन असं म्हणतात. म्हणजे एकच इन्स्ट्रक्शन जर मल्टिपल टाइम्स किंवा रिपीटेडली एक्झिक्यूट करायचं असेल तर त्याला रिपिटेशन असं म्हणतात. आणि सिक्वेन्सिंग म्हणजे काय, तर त्याचं रिपिटेशन आहे ते काही कंडिशन्सवरती डिपेंड होणार असेल तर त्याला सिक्वेन्सिंग असं म्हणतात. ओके, तर रिपिटेशन आणि सिक्वेन्स टाईपच्या कंट्रोल स्टेटमेंटसाठी लूप्स यूज केले जातात. ओके, तर एक्झॅक्टली लूप्स म्हणजे काय, तर लूप्स हे असे प्रोग्रामिंग स्ट्रक्चर आहेत की जे एखादी इन्स्ट्रक्शन रिपीटेडली एक्झिक्यूट करतात. ओके, म्हणजे जे काही स्टेटमेंट्स आपण लूपमध्ये लिहिलेले असतील ते स्टेटमेंट्स हे रिपीटेडली एक्झिक्यूट होत असतात. ओके, मग ते स्टेटमेंट हे किंवा तो लूप हा कधीपर्यंत रिपीट होणार, तर त्यासाठी आपल्याला लूप्सला काही कंडिशन द्याव्या लागतात. ओके, आणि त्या कंडिशन्सवरती डिपेंडिंग लूप्सचं एक्झिक्युशन हे रिपीटेडली होत असतं. म्हणजेच लूप्सला आपल्याला सांगावं लागतं की एक्झिक्युशन कधी स्टार्ट केलं पाहिजे, त्यामध्ये काय प्रोसेसिंग केली पाहिजे आणि तो लूप हा कधी एंड झाला पाहिजे, हे सगळं आपल्याला लूप्समध्ये सांगावं लागतं. ओके, तर सीमध्ये लूप्सचे एकूण 3 टाईप्स आहेत: व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर लूप. ओके, तर त्यापैकी व्हाईल लूप आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. पण लूप्सची एक्झॅक्टली कन्सेप्ट सांगण्यासाठी मी एक एक्झाम्पल सांगते की सपोज युजरला त्याचं नेम 5 वेळा प्रिंट करायचं असेल. ओके, तर प्रिंटअप हे स्टेटमेंट 5 वेळा लिहिण्यापेक्षा युजर एक व्हेरिएबल डिक्लेअर करेल. ओके, की ज्याची व्हॅल्यू इनिशियली 1 असेल. ओके, ते व्हेरिएबल ॲज अ काउंटर म्हणून यूज केलं जाईल. आणि त्यानंतर युजर एखादा लूप यूज करेल आणि त्या लूपला अशी कंडिशन देईल की जोपर्यंत त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे तोपर्यंत लूप एक्झिक्यूट झाला पाहिजे अशी कंडिशन दिली. आणि त्या लूपमध्ये प्रिंटएफ हे स्टेटमेंट लिहिलं जाईल आणि प्रिंटएफ नंतर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 इन्क्रीमेंट केली जाईल. ओके, मग त्या केसमध्ये काय होणार, तर सगळ्यात आधी त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 असणार आहे. ओके, आणि त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जोपर्यंत लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे तोपर्यंत तो लूप एक्झिक्यूट होत राहणार. म्हणजे प्रिंटएफ हे स्टेटमेंट तोपर्यंत एक्झिक्यूट होणार. आणि ज्या वेळेला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 5 होईल त्यावेळेला लूप हा ब्रेक होणार. तर हा सिम्पल यूज आहे लूप्सचा, की त्यामुळं काय झालं तर आपला जो नंबर ऑफ लाईन्स आहेत प्रोग्राममधल्या त्या कमी झाल्या. म्हणजे आपल्याला प्रिंटअप हे स्टेटमेंट 5 वेळा लिहावं लागलं असतं ते आपण एकदाच लिहिलं. ओके, तर हा मेन यूज असतो लूप्सचा. ओके, तर व्हाईल लूप आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण आता बघूया. ओके, तर व्हाईल लूप हा अंडरस्टँड करायला आणि यूज करायला खूपच सिम्पल लूप आहे. ओके, त्यामुळं मोस्ट ऑफ द प्रोग्रामर्स व्हाईल लूपच प्रेफर करतात. ओके, तर व्हाईल लूपचं एक्झिक्युशन एक्झॅक्टली कसं होत असतं, तर जोपर्यंत व्हाईल लूपला दिलेली कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत व्हाईल लूप हा एक्झिक्यूट होत असतो. आणि ज्यावेळेला त्याला दिलेली कंडिशन फॉल्स होते त्यावेळेला लूप ब्रेक होतो. म्हणजे कंट्रोल हा लूपच्या बाहेर पडतो. ओके, तर व्हाईल लूपमध्ये एंटर करायच्या आधी कंडिशन चेक केली जाते. त्यामुळं व्हाईल लूप यूज करणं कधीही बेस्ट वे आहे, कारण त्याच्यामध्ये आधी कंडिशन चेक केली जाते मग लूप हा एक्झिक्यूट केला जातो. तर व्हाईल लूपचं एक्झॅक्टली वर्किंग आपल्याला त्याच्या सिंटॅक्सवरून कळेल. हा व्हाईल लूपचा सिंटॅक्स आहे. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला
इनिशियलायझेशन करावं लागतं. तर इनिशियलायझेशन म्हणजे जे आपण काउंटर व्हेरिएबल घेतो त्याला आपल्याला ती इनिशियलाइज करावं लागतं. ओके, त्यानंतर वाईल हा कीवर्ड लिहावा लागतो आणि ब्रॅकेटमध्ये कंडिशन द्यावी लागते की लूप आपल्याला कधीपर्यंत एक्झिक्यूट करायचं आहे, त्यासाठी अशी कंडिशन द्यावी लागते. आणि त्यानंतर स्टेटमेंट्स ते आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहेत. आणि डिक्रिमेंट म्हणजे जो आपण जो व्हेरिएबल आपण ॲज अ काउंटर म्हणून घेतलेला असतो, ओके, त्याची व्हॅल्यू तर आपण इन्क्रीमेंट करतो किंवा डिक्रिमेंट करतो. ओके, ज्यामुळे आपल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या चेक केल्या जातात. ओके, तर याचं वर्किंग हे आपल्याला त्याच्या फ्लोचार्टवरून कळेल की कसं होत असतं. तर सगळ्यात आधी व्हेरिएबल इनिशियलाइज होतो, त्यानंतर तो व्हेरिएबल टेस्ट केला जातो. ओके, जर ती कंडिशन ट्रू झाली तर लूप हा एक्झिक्यूट होतो. ओके, म्हणजे बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होते आणि त्यानंतर डिक्रिमेंट जे काही ऑपरेशन आपण दिलं असेल तर परफॉर्म होतं आणि परत कंट्रोल हा कंडिशन चेक करायला जातो. ओके, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होणार आणि जर सपोज कंडिशन फॉल्स झाली तर लूप हा ब्रेक होणार. ओके, म्हणजे जसं आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं होतं की युजरला त्याचं नेम जर 5 वेळा प्रिंट करायचं असेल तर युजर काउंटर व्हेरिएबल इथं 1ला इनिशियलाइज करेल. ओके, त्यानंतर टेस्ट केली जाईल की ते व्हेरिएबल लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे का, तर असल्यामुळे परत असेल तर कंट्रोल हा लूपमध्ये येईल आणि जे प्रिंटअप स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होणार आणि काउंटर व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण 1ने इन्क्रीमेंट करणार आहोत, त्यामुळे ती व्हॅल्यू 1ने इन्क्रीमेंट होणार आणि कंट्रोल परत हा कंडिशन चेक करायला जाईल. व्हॅल्यू आता काउंटर व्हेरिएबलची इन्क्रीमेंट केल्यामुळं 2 झाली. ओके, परत टेस्ट केली जाईल की व्हेरिएबलची व्हॅल्यू लेस दॅन 5 आहे का. जर असेल तर बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होणार, नसेल तर लूप हा स्टॉप होणार. तर असं सिम्पल वर्किंग असतं व्हाईल लूपचं. ओके, तर व्हाईल लूपचं वर्किंग आपल्याला अजून चांगलं ह्या प्रोग्रामवरून कळेल की हा एक सिम्पल प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण जस्ट 1 to 10 नंबर प्रिंट केलेले आहेत. ओके, तर त्यासाठी आपण काय केलं तर नम हा व्हेरिएबल इनिशियलाइज करून घेतलेला आहे 1ला. ओके, जो आपला ॲज अ काउंटर व्हेरिएबल म्हणून वर्क होईल. ओके, मेसेज डिस्प्ले केला की नंबर्स फ्रॉम 1 to 10. ओके, आता इथे व्हाईल नम इज लेस दॅन इक्वल टू 10, नममध्ये आता आपली व्हॅल्यू 1 आहे, मग 1 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, कंडिशन ट्रू होते, त्यामुळे हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार printf %d num. ओके, म्हणजे नममधील व्हॅल्यू 1 इथं एक्झिक्यूट होणार आणि नम इज इक्वल टू num + 1 इथं काउंटर व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण इन्क्रीमेंट केली की नमची व्हॅल्यू 1ने इन्क्रीमेंट केली म्हणजे आता नमची व्हॅल्यू 2 झाली. ओके, त्यानंतर कंट्रोल हा परत व्हाईलला जाणार, इथे चेक केली जाणार नम इज लेस दॅन इक्वल टू 10. तर नमची व्हॅल्यू आपली 2 आहे, 2 इज लेस दॅन इक्वल टू 10 ही ट्रू होणार, परत हे प्रिंटअप स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि नमची व्हॅल्यू 1ने इन्क्रीमेंट होणार असं हे. ओके, मग परत व्हॅल्यू 3, 4, 5 अप टू 10पर्यंत जाणार. ज्या वेळेला नमची व्हॅल्यू 10 होईल त्यावेळेला 10 इज लेस दॅन इक्वल टू 10 ही कंडिशन ट्रू होणार, 10 ही व्हॅल्यू प्रिंट होणार आणि नमची व्हॅल्यू 11 होणार. ओके, मग इथेच कंडिशन चेक केली जाणार, व्हाईल नम इज लेस दॅन इक्वल टू 10 ही कंडिशन फॉल्स होणार कारण नमची व्हॅल्यू 11 आहे, 11 इज नॉट लेस दॅन इक्वल टू 10, त्यामुळे कंट्रोल हा लूपच्या बाहेर पडणार आणि एंड ऑफ लूप हा मेसेज डिस्प्ले होणार. ओके, तर हे आउटपुट आहे त्या प्रोग्रामचं. हे आउटपुट आहे त्या तर तुम्ही बघू शकता ह्यामध्ये की इथं व्हाईल लूप यूज केल्यामुळे आपल्या ज्या नंबर ऑफ लाईन्स आहेत त्या किती रिड्यूस झालेल्या आहेत. जर आपण इथे लूप यूज केला नसेल तर आपल्याला प्रिंटएफ हे स्टेटमेंट 10 टाइम्स लिहावं लागलं असतं. printf 1, printf 2, printf 3 असं स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागलं असतं, पण तेच आपण इथे व्हाईल लूप यूज केल्यामुळं आपला तो जो कोड आहे तो किती रिड्यूस झालेला आहे. तर हा यूज असतो लूप्सचा. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डू व्हाईल लूप बघणार आहोत.